बघायला मिळतील। एकच धाव, एक गडी बाद, एक ओव्हर संपली आणि एक्स्ट्राची फक्त एक धाव। ऑन स्क्रीनवरती सगळे तुम्हाला एक बघायला मिळतील। अतिशय सुंदर सुंदर षटक जे पॉवर प्ले मध्ये टाकले गेले अक्षय बोडरेचं। मी अगोदरच सांगितलं एकदा अक्षय बोडरेला का रिथम प्राप्त झाला ना त्यानंतर अक्षय बोडरेचा खेळ देखील नक्कीच वाढत जाताना आपल्याला बघायला मिळतो। गोलंदाजी मार्क वरती आपल्याला इथे बघायला मिळतात विक्रम सरांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे। जे दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळत आहेत, दुसऱ्या क्रमांकाची ओव्हर पॉवर प्लेचं षटक आहे। या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल। यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवरती बिग विकेट डाऊन। ज्ञानेश शिंदे सरांना देखील डगआउटचा रस्ता धरावा लागतोय। शून्यावरती आपण पाहतो इथे विकेट येते मैदानाच्या आतमध्ये। खरं तर धावफलकावरती तुम्ही बघा फक्त जे एक धाव आहे ती अतिरिक्त स्वरूपाची आहे आणि 2 विकेट गमावल्या टीमने। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। यावेळेस जर तुम्ही बघितलं सोमा होळकर महाराष्ट्र पोलीस जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। महाराष्ट्र पोलीस आहेत सदरक्षणाय खलनिग्रहणाय सज्जनांचा आदर करू आणि दुर्जनांचा नाश करू हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेले महाराष्ट्र पोलीस अत्यंत जबरदस्त महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये रुजू असलेले हे व्यक्तिमत्व खरं तर क्रिकेटची देखील चांगली आवड जोपासली आहे। सोमा होळकर जे अनेक स्पर्धा गाजवतात यावेळेस आल्या आल्याच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दिल स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता। खरं तर अलीकडे या शॉटला सुपला नाव देखील आलं आणि सुपला खरं तर जे योगेश वाघ जे मुंबई पनवेल परिसरामधील समालोचक आहेत त्यांनी या शॉटला दिलेलं नाव। परंतु हा दिल स्कूप अशी वेगवेगळी नावं आहेत त्यामध्ये आपण बघतो अलीकडे अग्रस स्थानावरती जो सुपला शॉट हा फेमस आहे। यावेळेस पॉइंट रिझन मध्ये पुन्हा एकदा धावबाची संधी परंतु इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट। एक धाव मैदानावरती प्राप्त होतीये। एका धावे बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचं जे धावफलक आहे ते फक्त 2 धावा दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गक्रमण करतोय। विक्रम रिसवडकर सरांना आपण इथे बघतोय जे अतिशय चांगली गोलंदाजी करतायत। उंची आणि बलाढ्य शरीरयष्टी असलेलं हे व्यक्तिमत्व। यावेळेचा बॉल आपला फटका 440 चा झटका इथे येतोय मैदानाच्या आतमध्ये। श्रीनाथ खटके सरांचा बिग ब्लास्ट हाय अँड हँडसम षटकार। किरण काटकर यांच्या वतीने पारितोषिक येते। आत्ताच्या षटकारासाठी 100 रुपये आणि विकेट घेतली तर 100 रुपये। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका जमिनी समांतर आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक पुन्हा एकदा चौकार। जबरदस्त तडाखा इथे बघायला मिळतोय। काही सामना इथे रंगलाय। खरं तर बघा इथे जोरदार प्रत्युत्तर श्रीनाथ खटके सरांचं आपल्याला इथे बघायला मिळतंय। काटेकी टक्कर इथे बघायला मिळते। खरं तर रोहित सर आता सापाचं आणि मुंगसाचं वैर इथे बघायला मिळतंय। जबरदस्त झुंज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। प्रेक्षकांना फक्त या खेळाचा आनंद घ्यायचा आहे। चौकार षटकार बघण्यासाठी हे प्रेक्षक वर्ग आतुरलेले आहेत। विक्रम रिसवडकर सरांवरती जोरदार हल्ला आहे। यावेळेस मात्र इथे डॉट डॉट चेंडू बघायला मिळतोय। जबरदस्त सेलिब्रेशन मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय। प्रेक्षकांना मात्र इथे आनंदाच्या लाटा इथे बघायला मिळत आहेत। खरं तर 2 षटकं संपली धावफलकावरती 12 धावा। तर या निर्धाव चेंडूसाठी किरण काटकर सरांच्या वतीने 100 रुपये। डॉट बॉल दत्तनगर खंडाळी परिसरामधील मिस्टर लवली केके। खरं तर मी खेळाडूंशी चर्चा केली की मिस्टर लवली केके नाव का पडलं कारण ज्यावेळेस किरण काटकर परफेक्ट शॉट खेळतात ना त्यावेळेस ते अचानकपणे तोंडातून म्हणतात लवली शॉट। ही त्यांची खासियत आहे।
खरं तर हे मैदान मला वाटतंय काटकर सरांच्या कायम लक्षामध्ये राहील. किरण काटकर, कारण या मैदानाने बरीचशी मोठी इंजुरी त्यांना दिलेली आहे. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. या चेंडूवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चौकारा बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचं जे धावफलक पुढे जाईल. मॅच अतिशय जबरदस्त बघायला मिळते. काटेकी टक्कर सुरू आहे. खरं तर अशाच मॅच बघायला प्रेक्षकांना देखील मजा येते. तुम्ही बघा ज्या माळशिरस तालुक्यामध्ये स्पर्धा होतात त्याला प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो. या स्पर्धेचं देखील मोठं यश आहे. कालपासून आम्ही बघतोय प्रेक्षकांची तुफान गर्दी या मैदानावरती बघायला मिळते. आमदार चषक काल आमदार साहेब या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर इथं सयाजी राजे मोहिते पाटील जे विदेशामध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळले असं व्यक्तिमत्व खरं तर आपल्याला काल प्रमुख अतिथी म्हणून लाभले. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 16 धावा ज्या धावफलकावरती आहेत. दोन विकेट गमावलेल्या आहेत. सोमा होळकर महाराष्ट्र पोलीस आहेत. त्यांच्यामध्ये मोठी ताकद आहे. स्ट्रेंथ मोठी आहे या खेळाडूची. यावेळेचा बॉल गुडघा टेक अक्रॉस द बॅटने फटका खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. एका हाताने बॉलला देखील मैदानाच्या आतमध्ये रोखलेला आहे. तर संघासाठी 2 धावा देखील वाचवलेल्या आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. खरं तर संघाच्या नावासाठी एक चांगला प्रयत्न आपण बघतो इथे खेळाडूंचा. तुम्ही क्रिकेट बघा, हा सांघिक गेम आहे. ज्यावेळेस तुमच्या 11 खेळाडू एका जीवाने खेळतात त्यावेळेस तुमचा गेम चांगला होतो. त्यावेळेस तुम्हाला विजय साकार करणं सोपं जातं. यावेळेचा बॉल खूप उंची मिळाली आहे. क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल. अंदाज आला नाही या खेळाडूला. खरं तर बॉलची उंची कुठे आहे आणि चेंडू कुठे आहे याचं जजमेंट आलेलं नाहीये. खरं तर तिथे चपळ खेळाडू एखादा पाहिजे होता. आणि इथे आपण बघतोय मैदानावरती 19 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 19 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 2.3चा खेळ संपलेला आहे आतापर्यंत. याही वेळेचा बॉल शरीरापासून दूरवरती ठेवलाय काउ कॉर्नर रिजन मध्ये, जिथे अनिल सरांना उभं करून ठेवलंय. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती आहे. सिंगल डबलने धावफलक हलता ठेवलेला आहे. धावा कशा येत आहेत याला महत्त्व नाही आहे, परंतु धावा येणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही बघा लो स्कोरिंग मॅच या देखील रंगतदार होतात. तुम्हाला धावा आत्ता कमी दिसत आहेत, परंतु ज्यावेळेस सेकंड बॅटिंग सुरू होईल त्यावेळेस चुरस देखील पाहायला मिळेल. कारण दोनही संघामध्ये फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत. समान ताकदीचे जे संघ बघतोय आपण. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा इथे बघायचे. मुख्य पंचांनी इथे व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती केली आहे. अतिरिक्त एक जी धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 21 धावा. 2 गडी जे गमावलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण बघतोय इथे विजय लोंढे दादा नावाने प्रसिद्ध आहे. यावेळेचा बॉल फुलटॉस सेंड होता. फक्त गतीचा वापर करत टायमिंग प्रॉपर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इथं येतोय खणखणीत चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी आहे. तुम्ही बघा क्रिकेटचा खेळ आहे तो फक्त ताकदीच्या जीवावरती नाही तर तो युक्तीने देखील खेळला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुम्ही बघा जितक्या ताकदीच्या जीवावरती लढाई जिंकल्या नाहीत तर त्यापेक्षा जास्त युक्तीने जिंकल्या. गनिमी काव्याने अनेक युद्ध जिंकले. आणि इथे तोच प्रयत्न तुम्ही बघा मैदानावरती सोमा होळकरचा आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळतोय. याही वेळेस बॉलला पाठवलंय खूप लांब 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 सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेचे आयोजक अभिज्योत खराडे यांनी टिपलेला हा झेल. तर सीमारेषेच्या बाहेर उभे तर प्रेक्षकांना देखील बक्षीस लावायला पाहिजे. याच षटकाबरोबर जे धावफलक आहे 31 धावा. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. अजून देखील 12 चेंडूचा खेळ मात्र मैदानावरती शिल्लक आहे. टाइम सेट केलेला आहे. तुम्ही थोडंसं स्पीड अप करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आमदार चषक
एक बहारदार आयोजन, नियोजन देखील अतिशय सुरेख. माळशिरस तालुक्यातील अनेक खेळाडूंचा सहभाग, एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलेत. मोठी स्पर्धा आहे खरं तर. बक्षीस जितकं मोठं आहे तितकेच नामांकित संघ आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती इथे दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत विशाल सरांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 31 धावाच्या धावफलकावरती आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे मैदानावरती करण्यात आलेला आहे. 31 धावाच्या आपल्याला इथे धावफलकावरती बघायला मिळत आहेत. इथून पुढे बघायचे मैदानावरती विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये हजेरी लावली नाही, परंतु या दुसऱ्या सामन्याला आवर्जून उपस्थित राहिलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटका उंच आकाशामध्ये बघायचंय तिथे अनिल सरांचा प्रयत्न आणि या चेंडूवरती येतोय वाघांची एक मोठी दहाड. शिव छत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. षटकारा बरोबरीत आपण इथे बघतोय 37 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. जो धावफलक संत गतीने पुढे चालला होता श्रीनाथ खटके सावकार साहेबांनी मात्र त्या धावफलकाला गती दिली आहे आणि पुन्हा एकदा आपली स्ट्रेंथ, आपली ताकद या मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टायगर अभी भी जिंदा है. टायगर आहे मैदानावरती जो श्रीनाथ खटके. इथे ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे, चेक करतायत. षटकार आहे किंवा नाही आहे याची शहानिशा चेक केली जाते. खरं तर नक्कीच आपण बघतोय इथे उपस्थित होत आहेत याच परिसरातील एक स्टार खेळाडू आमचे मित्र बाळासाहेब रणवरे यांचे या ठिकाणी आगमन होतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. आदर्श शिक्षक. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. चौकार आहे. चौकाराची घोषणा होती आहे तिसऱ्या पंचांची, त्यामुळे 2 धावा इथे कमी होतील आणि आपण बघूयात हा धावफलक जो 35 वरती पोहोचेल. चला लवकर मॅच सुरू करा. फलंदाज 35 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. इथून पुढे देखील जर बघितलं अजून जे पहिला डावामध्ये आपण बघतो इथे चांगली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धावेंचा पाऊस जो मैदानाच्या आतमध्ये होतोय नक्कीच जो फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही बघा, या सरासरीने राहिला तर 55 पर्यंत पोहोचू शकतो. यावेळेचा बॉल अगदी तलवार फिरवावी अशी मात्र बॅट गरकन फिरवली आहे आणि इथे श्रीनाथ सरांच्या बॅट मधून येतोय एक पॉवरफुल बिग हिट. एकच फाईट वातावरण टाईट करून टाकले मैदानाच्या आतमध्ये. सीमारेषेच्या जवळ जे फिल्डर बसलेत त्यांना सूचना आहे, तुम्ही फ्लेक्सच्या पाठीमागे बसा. पाटील आणि राज सर तुम्ही पाठीमागे बसा. आपण एक चांगले खेळाडू आहेत. 41 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. श्रीनाथ सर एक वेगळ्या लयमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. याही वेळेचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून कव्हर फोडलाय. हा बॉल देखील येतोय सनसनीत चौकार. सडक पे कडक बेधडक चौकार आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते श्रीनाथ सरांची. खरं तर थोडेसे उशिरा मैदानावरती आले परंतु कामगिरी मात्र जोरामध्ये बघायला मिळते. दुसऱ्या वन डाऊनच्या स्थानावरती दाखल झालेले हे श्रीनाथ खटके सर मात्र मैदानावरती आग लावून टाकली आहे. धावा जर बघितल्या तुम्ही अत्यंत वेगाने गोळा केल्या जात आहेत. इथून पुढे देखील हा खेळ असाच कंटिन्यू राहील का? 11 चेंडू 25 धावा. जबरदस्त स्ट्राईक रेट. याच बरोबर पुन्हा एकदा
हा बॉल खूप उंचीवरती आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक. चेंडू आपण पाहतो इथे सरळ जातो यावेळेस सीमारेषेच्या बाहेर. किस्मत की देवी मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. क्रिकेट क्रिकेट क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅचेस जितो मॅचेस. इथे मात्र एक सोपा झेल आणि श्रीनाथ सरांना मिळालेला आणखीन एक जीवदान. 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 29 धाबा तर संघाचं धावफलक असेल 49 धाबा. जबरदस्त बॅटिंग. करंट रन रेट 13.36 च्या सरासरीने धावा गोळा केल्यात. फलंदाजांनी इम्प्रेस करणारी कामगिरी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय. खाली राहिलेला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 49 धावा त्यापैकी 29 धावा एकट्या श्रीनाथच्या आहेत. श्रीनाथ खटके सावकार मैदानावरती तुम्हाला लढताना बघायला मिळत आहेत. लढण्याचा मोठा इतिहास दत्तनगर खंडाळी परिसराला आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र स्वतः संघाचे संघ मालक तिथे बॉल खाली आपल्याला बघायला मिळत आहेत आणि श्रीनाथ सरांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होत आहे. अतिशय सुरेख अशी बॅटिंग आपल्याला इथे बघायला मिळाली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लड लाईट्स तुम्हाला बघायला मिळतील. काल देखील तुम्ही बघितल्या. खरं तर सुंदर असं जे मैदान आहे अगदी प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं या मैदानाने. न्यू बॅटर जे मैदानावरती दाखल होत आहेत राम यांना आपण मैदानावरती खेळताना बघणार आहोत. एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आपण इथे नजर टाकूयात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर शेवटच्या क्रमांकाचं षटक आपल्याला मिळतंय. जो गोलंदाज अर्थातच या अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही बघा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त कमी धावा खर्च केल्यात. 4 ते 5 धावा दिल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये खूप महागडा राहिलेला दादा लोंढे या सामन्यामध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 49 धावा आहेत. शेवटच्या क्रमांकाचं षटक हाणामारीचं षटक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. खरं तर असं म्हटलं जातं आणि तोडा फोडा आणि धावा गोळा करा ही रणनीती तुम्हाला मैदानावरती वापरावी लागणार आहे. हाणामारीचं षटक म्हणून जे मैदानाच्या आतमध्ये ओळखलं जातं. दादा लोंढे पहिल्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरलेला गोलंदाज. या सामन्यामध्ये त्याला किफायतशीर गोलंदाजी करावी लागेल. कारण धावा जर बघितल्या 49 धावा आहेत. श्रीनाथ खटके सरांना थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. इथून पुढे बघायचंय सोमा होळकर नावाचं जे वादळ आहे त्या वादळाचं सुनामीमध्ये रूपांतर होईल का. पहिला बॉल जिथे पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. डीप फाईन लेग मधून लॉंग लेग सीमारेषेला येतोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. 51 धावा संघाचा अर्धशतक पूर्ण होतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संघाच्या 51 धावा ज्या धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. अमर भैया रिसवडकर जी टीम तुम्ही बघताय प्रथमतः बॅटिंग करते आणि बॅटिंग करत असताना खेळ देखील आपल्याला अतिशय चांगला बघायला मिळाला. सुरुवातीला वाटत होतं धावा थोड्याशा कमी होतील परंतु ती धाब्यांची गती कायम ठेवली. यावेळेस देखील हा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय लाईन लेंथ भरकटलेला आहे. व्हाईट बॉलची घोषणा मुख्य पंच ज्ञानेश सर कळवत आहेत. अतिरिक्त धाव येते त्याबरोबरच आपण इथे बघतोय धावफलकावरती 52 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच जर तुम्ही बघितलं मैदानावरती 3 गडी जे बाद झालेले आहेत. उर्वरित अजून देखील जर बघितलं तुम्ही काही शेष बाकी आहे. यावेळेस पायांमध्ये टाकलाय खोदून काढण्याचा प्रयत्न सोमा होळकर थोडासा तिथे क्षेत्ररक्षक फंबल झाला. फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न दादा लोंढे आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे धाव देखील एकच प्राप्त होतीये. 53 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. इथून पुढे देखील जर बघितलं उर्वरित अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करणार हे देखील पाहावं लागेल. समोर मात्र एक विध्वंसक फलंदाज राम पहिला बॉलला फेस करतायत. पहिलाच बॉल खेळतायत मैदानावरती आलेत. यावेळेचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा धावबाईची संधी
आणि इथे पाठीमागे खूप दूरवरचं अंतर क्रॉस करत अनिल मात्र बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणावरती खर्च झाल्यात. चौथ्या धावेंसाठीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 4 धावा कंप्लीट. बाईचा इशारा कळवत आहेत. खरं तर एक चूक बघा तुम्हाला किती महागामध्ये पडतीये. खरं तर या चुका तुम्हाला खूप महागामध्ये पडतील. असं म्हटलं जातं की बूंद बूंद से सागर भरता है. एक चूक कणभर चूक तुम्हाला आभाळभर सजा देऊन जाते. त्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. 57 धावा धावफलकावरती. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळेस कुठलीही चूक करणार नाही आहेत. फलंदाज धावबाद होत आहेत. एक चूक तुम्हाला खूप महागामध्ये पडू शकते. खरं तर अतिरिक्त 4 धावा ज्या धावफलकावरती ॲड झाल्या त्यानंतर आपण इथे बघतोय विकेट देखील आलेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर शिवम यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून पुढे बघायचे शिवम कशा प्रकारे खेळ करेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहेत. समोर मात्र महाराष्ट्र पोलीस सोमा होळकरला आपण इथे बघतोय. याच बरोबरीत मिस टाइम फटका नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि आपण तिथे बघतोय 1 धाव आली आहे. दुसरीसाठीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये मैदानाच्या आतमध्ये. 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. 59 धावा शेवटचा चेंडू पहिल्या डावामधील शेष आहे. 59 धावा ज्या धावफलकावरती जमवलेल्या आहेत. अजून देखील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. कारण या अगोदरचा सामना तुम्ही बघितला असेल 80+ जो सामना होता त्याच्यामध्ये देखील शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली. परंतु इथे बघायचे प्रयत्न देखील केलेत. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. अगदी चीनच्या भिंतीसारखा आडवा उभा ठाकलाय. धावबाची संधी आणि इथे बघायचंय याही वेळेस मात्र फलंदाज धावबाद होत आहेत. एकच धाव येईल. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक असेल 60 धावा. तर जिंकण्यासाठी करायच्या त्या 30 चेंडू 61 धावा. हर्षल वैभव बनसोडे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे.
यानंतर होणारी मॅच असेल सोमनाथ भाईस 11 पिलीव आणि त्यांच्या विरोधामध्ये महेंद्र 11 पिलीव. चला दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत आपण टॉससाठी लगेच यायचंय. गोलंदाजी मार्कवरती चेअरमन साहेबांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. महेंद्र 11 पिलीव आणि सोमनाथ भाईस 11 पिलीव या सामन्याचा टॉस आपण इथे घेतोय. जिंकण्यासाठीचं जे समीकरण आहे 30 चेंडू 61 धाबा. रन चेसला मैदानावरती सुरुवात होतीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेफार बदल केले जात आहेत. आपण बघतोय इथे सलामवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने निमगाव मगरचा डॉन अर्थातच रन मशीन अक्षय बोडरे यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षय बोडरे यांना आपण पाहतोय इथे इन ऍक्शन मध्ये स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल आणि इथे मात्र पहिलाच बॉलवरती आक्रमण देखील केलंय आणि इथे बक्षीस देखील येते जे अक्षय सरांसाठी 50 धाब्यांसाठी अर्धशतकी खेळीसाठी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या वतीने असतील 500 रुपयांचं पारितोषिक. अक्षय सरांना हे पारितोषिक लावण्यात आलंय. भरघोस पारितोषिक आपल्याला बघायला मिळत आहेत. सोमनाथ शेठ फैस यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 101 रुपये अक्षय साठीचे हे पारितोषिक. सोमा शेठ जे अत्यंत यशस्वी संघ मालक. काल बघा तुम्ही सोमनाथ भाई ज्यावेळेस मैदानावरती बॅट घेऊन गेले तिथून पुढे खेळ बदलला आणि संघ मालकांचा देखील फोन आलेला आहे आणि संघ मालकांनी सांगितले जर अक्षयने जर मॅच जिंकून दिली तर 5001 रुपयांचं बक्षीस. मैदानावरती आपण इथे बघतोय संघाच्या संघ मालकांना देखील आत्मविश्वास आहे या खेळाडूवरती आणि खरं तर विश्वास आणि मागील काही दिवसांमध्ये माळीनगर चषकामध्ये जी ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे यांना जी बाईक मिळाली यावेळेचा हा बॉल व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आहे. हा शॉट जर तुम्ही बघितलं तर फक्त अगदी पाहावं आणि पाहतच राहावं. कृष्णा सातपुते सरांचा ट्रेडमार्क शॉट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आहे. खरं तर काल देखील मी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामधील अनेक खेळाडू खरं तर या फटक्यासाठी आतुरलेले असतात. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आणि तुम्ही बघा ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे यांनी माळीनगरच्या चषकामध्ये मिळालेली जी बाईक आहे ती एका खेळाडूला देऊन टाकली. खरं तर इतकं मोठं मन आपण ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे यांचं बघतोय आणि खरं तर अप्पासाहेब वाघमोडे एक खेळाचे निस्सीम चाहते आहेत. खेळावरती त्यांचं जे प्रेम आहे. याही वेळेचा बॉल टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच. इथे हा बॉल सरळ पाठवलाय तिथे हवाई सफर. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. अक्षयचा जलवा मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अगोदरच मी ऑलरेडी सांगितलं होतं एकदा का अक्षयला किरण काटकर यांच्या वतीने पारितोषिक येते. अक्षय सरांसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये. यावेळेचा बॉल ऑटो शॉट इनसाइड आउटचा देखणा स्ट्रोक. काय फटका खेळला इथे आणि बघा या खेळाडूचे दिवाने का आहेत प्रेक्षक वर्ग. अगदी बारामतीवरून सुजित खराटे सर अक्षयची बॅटिंग बघतायत आणि खरं तर बघा या खेळाडूचे का दिवाने आहेत प्रेक्षक. याच अक्षयचा खेळ तुम्हाला मैदानावरती बघायला मिळतोय. 20 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग अक्षय सरांची. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे अपील बघायला मिळतीये. एसटीच्या पाठीमागून आपण बघतोय एसटी रक्षक थोडीशी सूत्र फिरवत आहेत. तिथे
गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठीचं जे मार्गदर्शन आपल्याला बघायला मिळतंय, खरं तर जो अक्षय अक्षय एक वेगळ्या रिदममध्ये वेगळा लय त्याला सापडलेला आहे. आणि एखाद्या गायकाला जसा रिदम सापडतो ना, तसा अक्षयला एकदा का रिदम सापडला तर तो प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून टाकतो. आणि अक्षय बोडरे खरं तर अनेक अनेक खुल्या गटामध्ये खेळणारा खेळाडू आहे, कमर्शियल क्रिकेट व्यावसायिक गटामध्ये खेळणारा खेळाडू आहे. खरं तर त्याचं नाव सध्या महाराष्ट्रभर चर्चेला आहे. अक्षय बोडरे फलटण परिसरामध्ये आलं तर अक्षय वाठारकर हे नाव देखील खूप मोठे. सेंचुरी स्पोर्ट शॉपीचे ऑनर आहेत आणि अक्षय भैया या नावाने प्रचंड प्रसिद्ध आहेत. इथे हा अक्षय बोडरे हा देखील अत्यंत नामांकित असलेला खेळाडू आहे. खरं तर या खेळाडूचा देखील फॅन्स फॉलोअर्स मोठा आहे. मैदानावरती आपण बघतोय अक्षय बोडरेला, जो फक्त चौकार षटकारांची भाषा बोलतो. खरं तर अक्षय बोडरेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, आयोजकांना विनंती आहे फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध करून द्या. गणेश स्टील वेळापूर वैभव दादांना विनंती आहे. कोणाची नवीन गाडी असेल तर त्यात फर्स्ट एड बॉक्स असतं, ते देऊ शकता लगेच. पुढच्या सामन्याचा आपण टॉस घेतोय. महेंद्रा एंटरप्राइजेस 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमनाथ व्हाईस 11 पिलीव या दोन ताकदवान संघांच्या दरम्यान आपण टॉस घेतोय. आणि इथे आमंत्रित करतोय मी टॉस करण्यासाठी ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे यांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सोबत प्राध्यापक रोहित देशमुख सरांना देखील विनंती करतो आपण देखील यायचंय. पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे आणि त्याचबरोबर इथे प्राध्यापक रोहित देशमुख सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. इथे महत्वाची मॅच बघूया. टॉस का बॉस महेंद्रा एंटरप्राइजेस 11 संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन काय असेल? बॉलिंग फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर इथून पुढे बघायचंय मैदानावरती. याही वेळेचा बॉल समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर. हवाई सफर. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. काय फटकेबाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अक्षय एका वेगळ्या लयमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि बघा तुम्ही, अक्षय बोडरेचा जो फॅन्स फॉलोअर्स आहे तो फक्त माळशिरस तालुक्यात नाही आहे, तर तो बाहेर देखील आहे. आमचे मित्र गिरीश दराडे जे अकोले इंदापूर परिसरामधून अक्षय बोडरेंच्या कव्हर ड्राईव्हच्या षटकारासाठी 100 रुपये त्यांनी ऑनलाईन पाठवलेले आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि हे अक्षय बोडरेवरचं असलेलं जे प्रेम खरं तर इथे बघायला मिळत आहे. गिरीश दराडे सर, आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ होळकर यांना आपण इथे बघतोय. 26 रन्स जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 35 धाब्यांची आवश्यकता आपल्याला इथे बघायला मिळते. थोडासा फंबल झालाय तिथे, त्यावरती एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अतिशय सुंदर अशी बॅटिंग जी अक्षय सरांची आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. क्रिकेटचा दर्जा तुम्हाला आज बघायला मिळतोय, जो माळशिरस तालुक्यामध्ये खूप उंचीवरती पोहोचलेला आहे. आणि नक्कीच जर तुम्ही बघितलं इथून पुढे हा खेळ अशाच प्रकारे माळशिरस तालुक्यामध्ये वाढत जाईल. यावर्षीची ही 34 स्पर्धा आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट.
पाठीमागे क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये उभं करून ठेवलं होतं आणि आपण बघतोय तिथे एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. यावेळेस आपण धावफलकावरती नजर टाकूयात. 28 धाबा. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाला उभं करून ठेवलंय. धावबाची संधी आणि याच बरोबरीत आपण इथे बघतोय पुन्हा एकदा आपल्या घरट्यामध्ये सुखरूप दादा लोंढे यांच्या प्रत्येक षटकाराला सोमनाथ भैस यांच्या वतीने 101 रुपये. आणि सोमनाथ भैस यांची खासियत वेगळी आहे. खरं तर त्यांनी फायनल मारल्यानंतर त्यांची पार्टी वेगळी असती. मला वाटतं यंदा श्रावण संपल्या होईल. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. या चौकारा बरोबरीत आपल्याला इथे बघायला मिळत आहेत 32 धाबा ज्या धावफलकावरती आहेत. इक्वेशन बदललं जाईल आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत. 20 चेंडू आणि 29 धावेंची आवश्यकता आहे. दादा देखील जर बघितलं आपण अतिशय सुरेख खेळ जे मैदानाच्या आतमध्ये करतायत. फलंदाजांचा जो प्रयत्न आपण इथे बघतोय. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय पायांमध्ये टाकलेला चेंडू इथे पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉलचा चेंडू जो ब्लॉक करून ठेवलाय अक्षरशः जकडून ठेवलाय. आणि इथे जर बघितलं आपण धाबा थोड्याशा रोखण्याचा प्रयत्न आहे. इक्वेशन बदलतंय प्रत्येक बॉल मागे आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 32 धाबा 19 चेंडू आणि 29 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. हॅलो विजय लोंढेला आपण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक आपण इथे बघतोय 2 संपले आणि इथे जिंकण्यासाठीचं जे समीकरण आहे 18 चेंडू मध्ये 29 या ठिकाणी पारितोषिक येत आहे. हा सामना जर अक्षय सरांनी जिंकून दिला तर अक्षय सरांसाठी संघ मालक शहाजी माने सरांच्या वतीने 5000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि त्याचबरोबरीत विक्रमजी रिसवडकर यांच्या वतीने देखील 5000 रुपयांचं पारितोषिकांची घोषणा या ठिकाणी होतीये. बघायचंय मैदानावरती अक्षय सर हा सामना किती लवकर फिनिश करताय. परंतु समोर जर बघितलं तुम्ही देखील ताकदवान गोलंदाज आहेत. त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे खरं तर थांबवण्याची. त्यांना एक ब्रह्मास्त्र वरती आपण नजर टाकतोय. इथे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत सुभाष यांना आपण इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच जर बघितलं अक्षय बोडरे मैदानाच्या आतमध्ये एका वेगळ्या फॉर्म मध्ये जो 7 चेंडू मध्ये 27 धावेंवरती खेळत आहेत. तर इथून पुढे बघायचंय यावेळेस श्रीव साठेम वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये फटका खेळलाय तिथे. परंतु क्षेत्ररक्षक तिथे अगदी सहजरित्या पोहोचतायत. काहीसा आगळा वेगळा प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अक्षय सरांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. एक धाव जी धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते. 33 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून देखील जर तुम्ही बघितलं 17 चेंडू आणि 28 धावा मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी लागतायत. इथे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे खरं तर समीकरण बदलतंय. 16 चेंडू आणि 28 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागतायत. प्रत्येक डॉट चेंडू मागे सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. यावेळेसचा बॉल थोडासा बाहेर लेन भरकटलाय. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आजच्या दिवसातील ही 5वी मॅच जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. दिवसभरामध्ये टोटल 10 सामने जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कव्हर करायचे. 34 धावा उर्वरित 16 चेंडू
आणि अजून देखील 27 धावेंची आवश्यकता आहे. 16 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जमिनी समांतरचा फटका, त्यावरती जर बघितलं आपण फक्त एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठीचं जे समीकरण 26 धावेंचं. 15 चेंडू 26 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. इथून पुढे आपण बघतोय बॅटिंग टीम यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. सुरुवातीला जे मोठे फटके आलेत ते कुठंतरी थांबले गेलेत. धावफलकावरती 36 आहेत. अजून देखील 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 25 धाब्यांची आवश्यकता आपल्याला इथे बघायला मिळते. इथून पुढे देखील आपण मैदानावरती पाहतोय दादा लोंढे अगदी सुंदर फलंदाजी करतायत. परंतु यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय डॉट चेंडू. दादाने जर तुम्ही बघितलं आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय आणि फक्त 6 धावा आहेत. तर अक्षय बोडरे 9 चेंडूमध्ये 28 धावा, 2.5चा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती. 36 धावा या धावफलकावरती जोडलेल्या आहेत. 13 चेंडू 25 धावा. एक मोठा बिग हिट पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल. परंतु इथे बघायचं एक डॉट चेंडू आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. हाय अँड हँडसम षटकार. दादाची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराला मात्र 100 रुपयांचं पारितोषिक येतंय सोमनाथ भैस यांच्या वतीने दादा लोंढेसाठी. जबरदस्त तडाखा आपल्याला इथे बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि 19 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये लागतायत. 12 चेंडू 19 ची मॅच मैदानावरती बघायचंय. इथून पुढे कोण रोखणार या वादळाला. खरं तर एका बाजूने अक्षय बोडरेने खिंड लढवली आहे. धावेंचा पाऊस केला. अक्षरशः धावेंचा महापूर या मैदानावरती आणला. प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून टाकले मैदानावरती. यावेळेस आपण बघतोय गोलंदाजीसाठी सोमा होळकर या गोलंदाजाला पुढे आणलं गेलंय. समोर मात्र माळशिरस तालुक्यातील कोयनूर हिरा अक्षयला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेचा बॉल फटका फसला आणि इथे आपल्याच हाताने आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण तुम्ही बघा अक्षयला जीवदान देणं म्हणजे साक्षात यमाच्या घरात डोकवल्यासारखं आहे. यम नेमकं करतो काय. कारण इथून पुढे अक्षय बोडरे मात्र मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करताना नक्कीच पाहायला मिळेल. एक जीवदान आपण इथे बघतोय संघाला किती घातक ठरतोय. शेवटचे चेंडू आपण इथे बघतोय मैदानावरती. 11 चेंडू आणि 19 धावा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल पायांमध्ये टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. परंतु सोमा होळकर यांनी मात्र पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय. सातत्याने आपण पाहतोय. खरं तर जीवदान मिळाल्यानंतर खरं तर जीव घेणे खेळी करताना बघायला मिळाले. परंतु इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती जाईबंदी केला आणि इथे मात्र पुन्हा एकदा अक्षयला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. तर एक मोठी विकेट संघासाठी नवसंजीवनी प्राधान्य करून देणारे असेल. इंद्रजित 11 अकलूज या संघाला बसलेला हा मोठा धक्का आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळतोय. शेवटचे 10 चेंडू 19 धावा. 10 चेंडू 19 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डॉक्टर अमोल रसाळ यांना आपण इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. यानंतर मात्र एक हाय व्होल्टेज सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळेल. पिलीव विरुद्ध पिलीव. सोमनाथ भैस 11 विरुद्ध महेंद्रा एंटरप्राइजेस या दोन ताकदवान संघांमध्ये यानंतर मॅच होईल. यावेळेचा बॉल आल्यास फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाव दी बॉल. बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद केलेत. गेम चेंजिंग षटक मैदानाच्या आतमध्ये. सामना फिरणार का. या षटकामध्ये टर्निंग पॉइंट ठरतील का या विकेट. सोमा होळकरचं हे षटक आपल्याला बघायला मिळतंय.
डॉक्टर अमोल रसाळ देखील डगआउटचा रस्ता धरतायत. शून्यावरती कोसळलेले आहेत. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानावरती दाखल होतील. निखिल सरांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. तिसरी विकेट येणार का पाहायचंय मैदानावरती. 9 चेंडू 19 धावा. जिंकण्याचं जे समीकरण आहे खरं तर हे षटक या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरेल. सामना इथून देखील फिरू शकतो. ताकद आहे या खेळाडूंमध्ये. अमर भैया रिसोडकर संघाची मोठी स्ट्रेंथ ताकद आहे. कुठूनही सामना फिरवण्याची त्यांच्यामध्ये जिद्द आहे. मनामध्ये चिकाटी आहे. जिद्द चिकाटी मेहनत जर तुमच्यामध्ये असेल तर यश तुम्हाला साध्य करता येतं. याही वेळेचा बॉल लगातारचा चौथा चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. महाराष्ट्र पोलीस सोमा होळकर यांनी मात्र अक्षरशः जायबंदी करून ठेवलंय प्रतिस्पर्ध्याला. 8 चेंडू आणि 19 धावा. 8 चेंडू 19 ची मॅच. पाहायचंय मैदानावरती काय घडणार काय बिघडणार. प्रेक्षकांचं लक्ष लागलंय या सामन्यावरती. 8 चेंडू 19 ची मॅच. मैदानावरती मात्र चुरस निर्माण झाली आहे सामन्यामध्ये. काळजाचा ठोका वाढलेला आहे. हाय व्होल्टेज सामना. मैदानावरती मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरा मात्र सामन्यावरती वळल्यात. कारण हे 2 चेंडू या सामन्यामध्ये निर्णायक राहतील. सोमा होळकर गेम चेंजर. आणि याच बरोबरीत लगातारचा 5वा चेंडू डॉट. बघायचंय मैदानावरती या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर. खरं तर काल देखील एक मिडन ओव्हर झालेली आहे आणि 2 विकेट देखील आलेले आहेत. परंतु बघायचं यावेळेस दुसरी मिडन ओव्हर जी सोमा सरांच्या नावावरती नोंदवली जाईल का. शेवटचा चेंडू या षटकामधील आणि याच बरोबरीत रिले झेल. काय जबरदस्त झेल झालाय. एकदा कॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि एकदा सोमा सरांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण एकही धाव या षटकामध्ये खर्च केलेली नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली. एकाच ओव्हर मध्ये 3 गडी बाद केलेत. एक नवा विक्रम खरं तर बघायला मिळतोय. उर्वरित आपण जर बघितलं 6 चेंडू आणि जिंकण्याचं जे समीकरण आहे 19 धावा मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही बघा. तुम्ही सॅमेलियन नावाचा सरडा तुम्ही बघितलेला असेल. रंग बदलू सरडा. तो जितक्या लवकर रंग बदलत नाही ना तितक्या लवकर तो रंग बदलतो. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ अतिशय महत्त्वाचा आहे. हॅलो. सोमनाथ सरांसाठी पारितोषिक आलंय या ठिकाणी. गणेश स्टील वेळापूर यांच्या वतीने 100 रुपये हे पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. मिडन ओव्हर जी आपण मैदानावरती बघितली. खरं तर अजून देखील 6 चेंडू 19 ची मॅच आहे. सामन्यामध्ये काही घडू शकतं. पहिले 3 चेंडू या सामन्यामध्ये निर्णायक राहणार आहेत. मंडळी सामना अजून देखील संपलेला नाहीये. श्वास रोखून धरायला लावणार हे क्रिकेटचं खेळ आहे. द ग्लोरियस अनसर्टनली अनिश्चितपणे भरलेला खेळ. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. बघायचंय आप्पांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेचा बॉल उजव्या एस्टेच्या बाहेरचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 6 चेंडू 18 धाव्यांची मॅच. पहा मंडळी मॅच मध्ये चुरस तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. काय जबरदस्त सामना या अगोदरचा देखील झालाय. बॅक टू बॅक हा सामना देखील तसाच पाहायला मिळेल का. प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. 6 चेंडू 18 ची मॅच. एका बाजूने दादा लोंढे तर दुसऱ्या बाजूने आप्पा. आणि याच बरोबरीत दादा लोंढेची हुकूमत मैदानावरती बघायला मिळते. ये तो बस झाकी है, असली पिक्चर अभी भी बाकी है. शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावा. मंडळी हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला शेवटपर्यंत मैदानावरती बसवून ठेवणारा आणि अविस्मरणीय असा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटपर्यंत तुम्हाला या सामन्याचं भाकीत करता येऊ शकत नाहीये. षटकार आलाय परंतु इथे मात्र बघायचंय शेवटचे 5 चेंडू आणि 12 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होते,
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न तुम्हाला नक्कीच करावे लागणार आहेत. प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असतील तर एक दिवस तुम्हाला देव देखील भेटतो. तर बघायचं इथे 5 चेंडू 12ची मॅच. सामना इथे मात्र गरम गरम स्थितीमध्ये बघायला मिळतोय. वातावरण जरी थंड असेल परंतु सामना मात्र गरम. यावेळेस देखील बघायचंय मेडन बॉल इथे बघायला मिळतोय. एकही धाव आलेली नाहीये. शेवटचे 4 चेंडू 12ची मॅच. सामन्यामधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये नवी रंगत नवी चुरस तुम्हाला घेऊन येतोय. एका बाजूने आप्पा आपल्याला बघायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूने दादा आहे. दादाची दादागिरी पहिल्याच बॉलवरती बघितली आहे परंतु आप्पा देखील कळवतायत मी देखील कमी नाहीये. याही वेळेचा बॉल वाईट चेंडूची घोषणा आहे. वाईट बॉल बरोबरीत आपण इथे बघतोय. शेवटचे 4 चेंडू 11 धावा. एक मिडन बॉल पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंगत आणेल तर एक बिग हिट पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण करेल. प्रत्येक क्षणाला जर तुम्ही बघितला हा क्रिकेटचा खेळ आपल्याला इथे बदलताना बघायला मिळतोय. आप्पा या वेळेचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावा. सामना अजून देखील संपलेला नाहीये मंडळी. श्वास रोखून धरायला लावणारा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 3 चेंडू 11ची मॅच. श्वास रोखून धरायला लावलाय या सामन्याने. क्रिकेटचा खेळ आपल्याला इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल इथे फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक श्रीनाथ सर आणि तिथे बघायचंय धावबाची संधी आणि इथे पुन्हा एकदा मैदानावरती बघायचंय काय घडलंय. इथे मैदानावरती वेगामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या बघायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावा. वेळापूरचे जुने क्रिकेटर जे ओल्ड इज गोल्ड म्हणून ओळखले जातात, नानासाहेब लोहार या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर सामना देखील तितकाच गरम आहे. वातावरणामध्ये देखील जरी तुम्हाला थंडी जाणवत असेल परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला शांत बसून देणार नाहीये. 2 चेंडू 9ची मॅच. आता जे बसले होते ते उठून उभे राहिलेत, जे उठून उभे होते ते आता पुढे आलेत आणि या सामन्याचा हा चेंडू निर्णायक राहील. याच बरोबरीत पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळवलेला फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव आली आहे. दुसरीसाठीचा प्रयत्न बघायचंय आणि इथे पुन्हा एकदा फलंदाज बघा. इथे हा क्रिकेटचा खेळ आहे. खरं तर दुसरी धाव घेणं किती गरजेचं होतं आणि इथे बघायचंय आपल्याला एकच धाव आली आहे. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा लागतायत त्या 8 धावा. आता जर इथे 9 चेंडू जर नाही आला तरच सामना फिल्डिंग टीम ओली जिंकू शकते आणि एखादा 9 चेंडू आला तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. बघा रोहित सर, असे जर सामने झाले ना, शेजारच्या गावामध्ये गौतमी पाटील जरी आली ना तिकडे कोणीच जाणार नाही. कारण क्रिकेटचा जो खेळ आहे अतिशय जबरदस्त बघायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 53 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर प्राध्यापक रोहित देशमुख सर आपल्या मायभूमी आलेले आहेत त्यामुळे मातृभूमीमध्ये हसी मजाक तर होणारच आहे. एक चेंडू 8ची मॅच मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. या बरोबरीत इथे हा चेंडू बघायचा मैदानावरती सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला जातो आणि याच बरोबरीत काय जबरदस्त सामना बघायला मिळतोय. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत परंतु इथे पुन्हा एकदा व्हाईट साठी मला वाटतं रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स
फेअर डिलिव्हरी. जबरदस्त सेलिब्रेशन आपल्याला इथे श्रीनाथ खटके सरांचं बघायला मिळतंय. सोमनाथ होळकर यांना विनंती आहे, आपलं जे 100 रुपयांचं पारितोषिक आहे आपण ते घेऊन जायचंय. आणि अक्षय सरांना देखील विनंती आहे, आपलं देखील 100 रुपयांचं जे प्राइज माझ्याकडे आलेलं आहे ते देखील आपण घेऊन जायचंय. पुढची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आहे. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती देखील आपण बदल करणार आहोत.